नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चव्हाण सर CP अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। बघा, मुलांचं म्हणण्यानुसार मी हा व्हिडिओ बनवत आहे। बघा, मेरिट कशा पद्धतीने लागते आणि मेरिट कशी लावल्या जाते हे सर्व मी इथे तुम्हाला या चार्टवरती समजून सांगणार आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढील येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहावयास मिळतील। तर बघू आपण मेरिट कशा पद्धतीने लावली जाते। तर एकूण जागा मुंबई जिल्हा पोलीसला एकूण जागा किती होत्या? 2572 एकूण जागा 2572 होत्या। त्यापैकी अराखीव जागा एकूण 722 जागा राखीव होत्या आणि सर्वसाधारण पुरुषांना 217 जागा आल्या होत्या। त्यानंतर महिलांना 217, EWSला 76 जागा आणि EWS महिलांना 77 जागा, SCBCला 76 जागा आणि महिलांना 77 जागा, इमाव 148 जागा आणि महिलांना 147 जागा, विमाप्र 14 जागा पुरुषांना होत्या सर्वसाधारण आणि महिलांना 14 जागा, भजड सर्वसाधारण पुरुषांना 14 जागा व महिलांना 14 जागा, भजक सर्वसाधारण 26 जागा आणि महिलांना 26 जागा, भजब सर्वसाधारण पुरुषांना 20 जागा व महिलांना 19 जागा, विजा सर्वसाधारण पुरुषांना 23 जागा व महिलांना 22 जागा, अजला 54 जागा सर्वसाधारण पुरुषांना आणि महिलांना 54 जागा, अजा सर्वसाधारण 99 जागा व महिलांना 100 जागा। तर हे बघितलं आपण सर्वसाधारण जागा। आता एकूण जागा बघूया। एकूण जागा EWSला 257, SCBCला 257, इमावला 489, विमाप्रला 51 आणि भजडला 51, भजकला 90 आणि भजबला 64 जागा, विजाला 77 जागा, अजाला 180 आणि अजाला 334। ह्या जागा एवढ्या जागा होत्या मित्रांनो। यापैकी काही मोजक्याच जागा सर्वसाधारण व्यक्तींना आलेल्या आहे। यापैकी खेळाडूंना काही जागा गेल्या, त्यानंतर प्रकल्पग्रस्तांना काही जागा गेल्या, होमगार्डला काही जागा गेल्या, माजी सैनिकांना काही जागा गेल्या। त्या जागेचा आपण विचार नंतर करूया। पहिले सर्वसाधारण जागेचा विचार करून घेऊ आपण। तर बघा, आता एकूण अराखीव कोटा शिल्लक ठेवू आपण, कारण अराखीववर शेवटी बोलू, ठीक आहे। आता बघा, एकूण जागा EWSला किती आहे? सर्वसाधारण पुरुषांच्या 76 जागा, ठीक आहे। ह्या 76 जागेसाठी एकूण विद्यार्थी किती घेणार? 76। एकूण विद्यार्थी किती घेणार? 76 विद्यार्थी घेणार जिल्हा पोलीसला। पण यात जर EWSचे 140 मार्कवाले 10 मुलं असतील, किती? 140 मार्क्सवाले जर 10 मुलं असतील तर ते डायरेक्ट कुठे जाणार? ओपनमध्ये जाणार। 217ची जागा आहे ना, या जागेत ते 10 मुलं 140 मार्क्सवाले जाणार। म्हणजेच जे खाली राहिलेले कमी मार्क्सवाले मुलं आहे त्यांच्यासाठी ह्या 76 जागा सोडून देणार। कोण? हे EWSवाले मुलं। आता 76 जागा, आता त्यांना जागा किती होईल? 76 + ते 10 बरोबर एकूण जागा होतील त्यांच्या 86। अशा प्रकारे मित्रांनो वाटणी होते 217मधून, म्हणजे सर्वसाधारण पुरुषांच्याच जागेमधून त्यांना ह्या जागा जाणार। त्यानंतर महिलांचं पण सेम टू सेम। आता महिलांची कटऑफ लागली 124, ठीक आहे। EWSची सर्वसाधारण महिलांची कटऑफ लागली 124 किंवा 122 मार्कवर लागली। आता त्यांच्या 124च्या वरच्या जेवढ्या पण महिला असतील, 126, 128 मार्कवाले किंवा 134 वाले पण असतील काही, 135 वाले पण काही असतील, ह्या महिला सरळ कुठे जाणार? ह्या 217 जागा दिलेल्या आहे, ह्या 217 जागेमध्ये त्यांचं समाविष्ट होणार। आणि 77 जागा, ह्या ज्या 77 जागा आहे प्लस त्यांच्या 5 महिला किंवा 10 महिला किंवा 7 महिला जेवढ्या पण असतील ते या 77मध्ये प्लस 77 आणि हे 10 बरोबर 87। त्यांना किती जागा होतील टोटल? महिलांना 87। त्याचप्रमाणे
SC BC सेम टू सेम जर ह्या मुलांनी जास्त मार्क घेतले तर हे मुलं सरळ कुठे जाणार ओपनमध्ये. आणि त्यांच्या कास्टच्या जागा ज्या आहेत, सपोज 76 जागा आहे, 76 जागा जशास तशा त्यांच्या कास्टच्या मुलांना हे सोडून देणार आणि ते सरळ ओपनमध्ये जाणार. त्याप्रमाणे जे लहान जागा आहे, सपोज आपण 14 जागा बघूया. इमाप्रचे मुलं आता आपल्याकडे अवेलेबल सपोज त्यांचे 100 मुलं आहे, एकूण 100 कारण 140. आता एकाच 10 म्हणल्यावर एकूण टोटल मुलं किती होणार हे मी फक्त सांगण्यासाठी 100 घेतले होते. 140 मुलं परीक्षेला बसले, प्लस त्यात काही मुलं 217 जागेमध्ये ॲड झाले असतील. कुठे 14 जागेतले 140 मुलांमध्ये काही मुलं ओपनमध्ये गेले असतील, ते 30 मुलं. ठीक आहे, 140 आणि 30 किती होतात, 170. हे टोटल रेशो झाला 170 मुलांचा. आता 170 मुलांपैकी यांना 14च मुलं घ्यायची आहे. किती, 14च मुलं घ्यायची आहे. परंतु काही मुलांनी 136, 138 असे मार्क्स घेतलेले आहे. ते मुलं काय करतील, सरळ हे 14 जागा सोडून देतील. हे 14 जागा जे आहे ना ते सोडून देतील आणि काय करेन ते सरळ 217 जागेमध्ये त्यांची 5 मुलं, 10 मुलं किंवा 15 मुलं हेच कुठे जातील, 217 जागेमध्ये जर त्यांचे 10 मुलं गेले प्लस 14 तर त्यांच्या जागा एकूण किती झाले, 10 आणि 14 एकूण 24 जागा. एकूण 24 जागा अशा प्रकारे लिस्ट लावण्यात येईल. त्याचप्रमाणे बघा, एकूण 99 जागा अजाला आहे. एकूण 99 जागा अजाला आहे. 99 जागा आहे, ते 990 मुलं यांचे बोलवले असतील. त्यापैकी काही मुलं, मी काय म्हणत आहे, काही मुलं एक्झॅक्टली माहिती नाही किती मुलं ओपनमध्ये गेलेले आहे. ओपनमध्ये जर त्यांचे 300 मुलं गेले असतील तर एकूण झाले त्यांचे 310 मुलं गेले असतील. ठीक आहे, 310 म्हणजेच त्यांचे एकूण मुलं किती झाले, 1300 मुलं झाले. 1300पैकी त्यांना किती मुलांना लागायचं आहे, 99. परंतु जर त्यापैकी काही मुलांनी 140, 136, 137 असे मार्क्स घेतले, हे मुलं कुठे जाणार, हे मुले सरळ ओपनमध्ये जाणार 217 जागेत. 217 जागेत कारण सर्व कास्टला खुला असतो ओपन वर्ग. ज्या मुलांनी जास्त मार्क घेतले असेल, आता ओपनचा शेवटचा फायनल कटऑफ 132 लागला. 132 लागला. आता या कास्टमधले सर्व कास्टचे मुलं 132 मार्कवाले टोटल काउंट केले जातील. 132 मार्कवाले 217 मुलं बघली जातील. जर 132 मार्कवाले 217 मुलं भेटले नाही तर काय करणार, 130 मार्कवाले पण मुलं खाली घेणार. 130 मार्कवाले मुलं खाली घेणार म्हणजेच ओपनची शेवटची मेरिट किती येणार, 130. जर 130 मुलं धरून पण नाही बसणार 217 मुलं तर काय होणार, 128 मुलं 128 मार्कावर ओपनची लास्ट कट ऑफ मेरिट लागणार. हे मी का सांगत आहे, कारण कमेंट्स बॉक्समध्ये मला सर्व मुलं कमेंट्स करून विचारत आहे, सर आमची लिस्ट कितीपर्यंत जाईल, काय जाईल. याच्यासाठी तुम्ही निश्चिंत राहा मित्रांनो, कारण लिस्ट ही लागणार आहे. लिस्ट संभाव्य लिस्ट मी टाकलेली आहे, पण त्याच्यात 1-2 मार्काचं कमी जास्त होईल. याच्या आधीच्या व्हिडिओत आपण संभाव्य लिस्ट टाकलेली होती. पण हे मी तुम्हाला का सांगत आहे, कारण तुम्ही कन्फ्यूज होत आहे मित्रांनो, कन्फ्यूज होत आहे. त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच आहे की तुमचे डाऊट्स सगळे क्लिअर व्हायला पाहिजे. म्हणजे अधुरी कहाणी जर सांगितली तर त्याच्यात तुम्ही समभ्रमात राहाल. त्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून सेंड करत आहे. आता तुमचं म्हणणं असं असेल की सर आता हे झालं सर्वसाधारणचं, पण बाकीची दुसरी मुलं आहे. आता खेळाडूसाठी 17 जागा आहे. ठीक आहे, परंतु जर त्यांच्याकडे एकूण 36 जागा सर्वसाधारण ओपनला दिलेल्या आहे तर हे जे 17 मुलं आहे यांनी जरी 140 मार्क्सच्या वरी जरी मार्क घेतले तरी हे सर्वसाधारणच्या ओपनच्या जागेमध्ये येणार नाही. न येण्याचं कारण असं की मित्रांनो, यांना स्पेशली त्यांचा ओपनचा कोटा दिलेला आहे. बघा, ओपन आता इथं भूकंपग्रस्त आहे, 7 जागा आहे, तर त्यांची एकूण मुलं किती ओपनला दिले आहे, 14. याच्यात दोन्ही पण समाविष्ट असतील या 7 जागेत, महिला आणि पुरुष. बघा, एकूणच जागा किती आहे त्यांना ओपनला, 14. तर ह्या मुलांचं तुमच्यासोबत कॉम्पिटिशन अजिबात राहणार नाही ओपनसाठी, कारण हे ज्यांनी भूकंपग्रस्त माजी सैनिकमध्ये फॉर्म भरलेला असेल, आता इथे 50 जागा आहे, हे मुलं त्यांच्या 108 जागेतच खेळू शकणार, तुमच्या जागेकडे येणार नाही. या मुलांनी जर समजा
एक उदाहरण, खेळाडूंनी जास्त मार्क्स घेतले, 117 म्हणजे 17 जागा आहे त्यांच्या, पण ते त्यांच्या 36 जागेतच काय करायचं, ते जास्त मार्क घेतील किंवा कमी घेतील, पण ते 36 जागेतच खेळणार ओपनमध्ये त्यांच्या. ते इकडे 217 जागेत येणार नाही, कारण त्यांना स्पेशली ओपन कोटा दिलेला आहे मित्रांनो. त्यासाठी ते तुम्हाला अजिबात त्यांची काही प्रॉब्लेम नाही. तर लिस्ट अशा पद्धतीने लागेल. तुम्हाला माझा हा माहिती देण्याचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका. आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये सांगा, मी तुमच्या प्रॉब्लेमचे निष्कर्ष करेल. 100% तुम्हाला माझ्याकडून हवी ती मदत करेल मित्रांनो, याच्यात काही शंका राहणार नाही.